नमस्कार. माझ्या रजनीगंधा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे शेवयाचा उपमा. तर मंडळी, आज आपण शेवयाचा उपमा बनवतो किंवा उपीट बनवतो. ह्या शेवया कोणत्या? तर ह्या बाजारामध्ये आपल्याला गव्हाच्या शेवया अशा मिळतात. हे पाकिट मी घेतलेलं आहे. आणि हे जर तांदळाचं घेतलं तरीही तांदळाच्या शेवया आपण अशा आणू शकतो. हे तांदूळ शेवया आहेत, ह्या अशा असतात. आणि ह्या गव्हाच्या शेवया आहेत. ह्या मंडळी ह्या बघा अशा असतात, नायलॉनसारख्या. ह्या बघा. तर आता आपण ह्या शेवयापासून उपमा कसा बनवायचा त्याची कृती करूया. ह्या बघा शेवया शिजवून घेतलेल्या आहेत, उकडलेल्या आहेत. त्या कशा उकडायच्या? तर आपण पाणी गरम व्हायला ठेवायचं. त्या पाण्यामध्ये ह्या शेवया, ह्या तांदळाच्या शेवयांचा जर आपल्याला उपमा करायचा असेल तर ह्या अगोदर शिजवून घ्यायला लागतात अशा मोकळ्या. आणि जर गव्हाच्या शेवयांचा उपमा करायचा असेल तर आपण उपम्याचा रवा कसा भाजतो तसा कढईमध्ये त्या भाजून घ्यायच्या असतात. ही त्यातली टीप आहे. तांदळाचा करायचा असेल उपमा तर आपल्याला हा शिजवून घ्यायचा, आणि गव्हाच्या शेवयांपासून उपमा करायचा तर आपल्याला ह्याच्यामध्ये त्या परतून घ्यायचे. आज आपण कुठला करताय? आज आपण तांदळापासून बनलेल्या ज्या शेवया आहेत ना त्याचा करतो. ओके. त्याच्यासाठी हे बघा, ह्या शेवया मी घेऊन, आपल्याला जेवढ्या प्रमाणात शेवया हवा आहे उपमा जेवढ्या माणसांसाठी करायचं आहे त्याच्यासाठी त्या शेवया घेऊन त्या गरम पाण्यामध्ये घालायच्या आणि 2-3 मिनटं झाकून ठेवायच्या. आणि त्या आपण अशा जाळीतनं अशा जाळीत ओतून टाकायच्या. त्याच्यावर थोडंसं गार पाणी ओतायचं आणि त्या आपण अशा ह्या बघा एकदम ड्राय अशा होतात. ठीक आहे. तर आजच्या ह्या एवढ्या लागणाऱ्या उकडून घेतलेल्या शेवयांसाठी काय काय साहित्य आहे ते मी दाखवते. ह्या समजा आपल्या 3 वाट्या शेवया आहेत छोट्या वाटीने. तर त्याच्यासाठी आता मला इथे 1 बाऊल कांदा, बटाटा, त्याच्यानंतर ह्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत मी. तुम्हाला कोणत्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही घालू शकता. ह्या तुम्ही शिजवून घेतल्या आहेत का मी एक वाफ त्याची काढलेली आहे, कारण हे आपलं आता शिजलेलं आहे ना, म्हणून मी ह्याचीसुद्धा एक वाफ काढलेली आहे. ओके. कारण ह्याच्यामध्ये जर ते खूप म्हणजे आपण नुसतं परतल्या तर थोडा वेळ जास्त जातो. हे आपलं काम होईपर्यंत आपल्या भाज्या पण इकडे उकडून राहतात. ह्या ऑप्शनल आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये फ्लावर, मटार कोणती तुम्हाला आवडते, गाजर, हे तुम्ही काय घेतलंय सांगू आता मी शकाल? हिरवा ह्याच्यामध्ये हा बघा, आता हे सुगीचे दिवस आहेत. आता मी हिरवा, हा जो मार्केटला आता हिरवा हरभरा आलेला आहे ना तोही घेतलेला आहे. तो पौष्टिक आहे. हां, हिरवा हरभरा अवश्य खावा. घोड्याला देखील घालतात त्यामुळे तो खूप ताकद देणार आहे. तर मंडळी, हा कांदा, बटाटा, ही उकडून घेतलेल्या वेगवेगळ्या भाज्या, नंतर कोथिंबीर, मिरची रेग्युलर लागतं ते, नंतर हा मटार, कढीपत्ता, इथे बदाम, बेदाणा आणि काजू असं घालण्याची ह्या उपम्याला जनरली हे घालतात. आणि हा तुपात बनवतात. आपल्याला तेल घालायचं असेल तेल घालू शकता, पण हा तुपात बनवला तर तो खूप चांगला होतो. म्हणजे साजूक तुपामध्ये? अवश्य, साजूक तूप असेल तर साजूक तुपामध्ये, जर नसेल तर आपण बाहेर जे तूप मिळतं त्याच्यामध्ये. हे मी आता इथे तूप घालते 2 चमचे, आणि कसा बनवायचा तोही दाखवते.